नमस्कार मैत्रिणींनो, आज तुम्हाला सगळी मिरचीच दिसत असेल। यावरून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण करणार आहोत मिरचीचं लाल तिखट, म्हणजेच वर्षभर टिकणारं तिखट आज आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी मी आणलेली आहे 2 किलो साधी मिरची आणली आहे, म्हणजे ही गावरान मिरची मी आणलेली आहे। आणि आता हिला हिचे देठही काढून घ्यायचे आहे आणि हिला उन्हात ठेवायचं आहे। चांगले 2 दिवस खणखणीत ऊन दाखवून द्यायचं आहे। आणि 2 किलो लाल मिरचीसाठी आणि साध्या मिरचीसाठी मी 1/2 किलो काश्मीरी लाल मिरची आणली आहे। आणि तुम्हाला दाखवते, ही शंखेश्वरी मिरची आणली आहे अर्धा किलो, आणि ही बेडगी मिरची आणली आहे अर्धा किलो, आणि ही लवंगी मिरची आणली आहे 1/2 किलो। आता ह्या सर्व मिरच्यांचे आपल्याला छान देठं काढून घ्यायचे आहे आणि यांना छान ऊन पण दाखवून द्यायचं आहे। ही गावरानी मिरची आहे, हिच्याने आपल्याला पावडर भरपूर मिळते, छान तिखट तयार होतं आणि हिला एक विशिष्ट चव असते। पूर्वी ह्याच मिरचीचं तिखट बनवलं जायचं, खूप जास्त प्रमाणात, असं खूप छान तिखट होतं याच्यामुळे। तर आपण ही मिरचीची या पद्धतीने असे देठं काढून घेणार आहोत। आणि बेडगी मिरचीने आपल्या ह्या तिखटाला छान घट्टपणा येतो। आपण ज्या वेळेला भाजी करतो त्यावेळेला अशी छान अशी मस्त घट्टसर भाजी तयार होते ही मिरची आपण तिखटात टाकली तर। आणि या शंखेश्वरी मिरचीने तिखट छान लाल होतं, त्याला रंगही खूप सुंदर येतो आणि आपल्या भाजीला तरंगही छान येतो। त्यामुळे आपली शंखेश्वरी मिरची पण आपण घ्यायची आहे। तिला येते सर्व देठं काढून छान उन्हात दाखवून द्यायचं आहे। मिरची कुटताना कांटक मशीनवरून कुटून आणताना मिरची अशी खणखणीत हवी, त्यामुळे छान ऊन दाखवून देऊया। आणि आपण 1/2 किलो ही जी काश्मीरी लाल मिरची घेतली आहे, हिच्याने चवही येते आणि रंगही येतो आणि भाजीला तरंगही येतो, म्हणून आपण हिचा 1/2 किलो आपण घेणार आहोत। हिलाही देठं काढून चांगलं वाळवून घ्यायचं आहे। आणि ही लोंगी मिरची म्हणजे एकदम झणझणीत आणि छान तिखट, वर्षभराचं तिखटच बनवतो आहे आपण। मग ते जरा चटपटीत आणि झणझणीत पण हवं, खूप तिखट पण नको, म्हणून मी फक्त 1/2 किलोच घेतली आहे, जास्तही नाही टाकणार, मग ती पोटाला बादली पण नाही पाहिजे म्हणून, कारण की आपण 3-4 प्रकारच्या मिरच्या वापरणार आहोत। तर हिचेही देठं काढून आपल्याला हिला छान वाळवून घ्यायचं आहे। सर्व मिरच्या आपल्या छान वाळून गेलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता, मस्त मोकळ्या पसरवून दिल्या होत्या। ही लवंगी मिरची, बेडगी मिरची, शंखेश्वरी मिरची, साधी मिरची आणि आपली ही काश्मीरी लाल मिरची एकदम छान वाळून गेली आहे, तुम्ही पाहू शकता, मस्तच। आता ह्या सर्व मिरच्या एकत्र करून घ्यायच्या आहेत। पण ही जी लवंगी मिरची आहे, जी मी 1/2 किलो घेतली होती, मी त्यातली अर्धीच घालणार आहे, कारण की जेव्हा मिरचीचे देठं काढत होती त्यावेळी मिरची खूपच झणझणीत आणि खूपच जास्त तिखट आहे, त्यामुळे मी यातली अर्धीच मिरची घालणार आहे, म्हणजे 125 ग्रॅम मिरची मी आता आपल्या तिखटात वापरणार आहे। आणि आता सर्व मिरच्या एकत्र करून घ्यायच्या आहेत। सर्व मिरच्या मी आता या गोणीत पॅक करून घेतलेल्या आहेत। आणि आता ही मिरची मी घरी न दळता कांडक मशीनवरून दळून आणणार आहे। आणि ही मिरची दळताना आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे, तर मी घरूनच एक डब्यात तेल घेऊन जाणार आहे। तर तेल घेतलं आहे, एक अर्धा लिटरच्या आकारे एवढंसं तेल घेतलेलं आहे। आणि आता मी कांडक मशीनवरून ही तिखट करून आणते। आता आपण आणली आहे कांडक मशीनमध्ये मिरची, आता माझी मिरची कांडक मशीनमध्ये जात आहे आणि आता आपण इथं तेलाचा पण वापर करणार आहोत। आपल्या सर्व मिरचीचं 4 किलो तिखट आलेलं आहे, तिखट खूप सुंदर झालेलं आहे। आता आपलं लाल तिखट तयार झालं आहे, तुम्ही पाहू शकता, मी कांडक मशीनवरच तुम्हाला दाखवलं होतं। 4 किलो तिखट आपला तयार झालेला आहे, अतिशय सुंदर, रंगही खूप सुंदर आलेला आहे, खूपच छान झालेला आहे, तुम्ही पाहू शकतात। पण आपण ज्या वेळेला कांडक मशीनवरून तिखट आणतो करून, तर त्याला ते काढल्यामुळे ते जरा गरम झालेलं असतं, म्हणून घरी आणल्यावर आपण त्याला एका मोठ्या भांड्यात ते तिखट मोकळं करून घ्यायचं आहे। सर्व मोकळं पसरून द्यायचं। 1 तासभर जरी आपण या पाटीत काढून ठेवलं तर मग यात अशी गाठगुठळी काही राहत नाही, याच्यातलं गरमपणाही निघून जाईल। आणि आपल्याला फक्त 1 तासभरच असं ठेवायचं आहे, खूप जास्त वेळ नाही ठेवायचं आहे।
जास्त वेळ आपण असं उघडं ठेवलं त्याच्यातला वास निघून जाईल. खूप सुंदर झालेला आहे. एक मस्त सुगंध असतो एक तिखटाला पण हा. आपल्याला असंच राहू द्यायचं आहे तासभर आणि मग आपण याला काचेच्या बरणीत किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवू शकतो. वर्षभराचं आपलं लाल तिखट तयार झालेलं आहे. असं शुद्ध असं छान मिरची पावडर तयार झाली आहे. अशी मिरची पावडर करून ठेवली की म्हणजे ही आपल्याला लोणच्याला, पापडाच्या वडपापड बनवतो आपण उपवासासाठी त्यावेळेला लागतात. जसे आपण बटाट्याचे पापड करतो किंवा चकल्या करतो त्यावेळेला आपल्याला हे तिखट वापरता येतं उपवासाच्या वेळेला पण. त्यामुळे आपलं छान असं तिखट तयार झालेलं आहे. आजचा मिरची पावडरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा. थँक्यू.